नमस्कार मित्रांनो. तर गाईज आता आपण चाललो आहोत मानागाव एक्सप्लोअर करायला. मानागाव येथे 2-3 ठिकाणे आहेत, तिकडे गेल्यावरती तुम्हाला सांगतो. आता सर्वजण बसल्यात गाडीमध्ये. जिथून पांडवांचं शास्त्र चालू होते, आम्ही त्या मानागावामध्ये चाललेले आहेत. तर चला गाईज भेटूया तिकडे. चलो चलो गाईज. तर आम्ही आता निघालो. इथून किती 3 किलोमीटर आहे. कितना आहे? 3 किलोमीटर. जेरी हाय. हेलो हाउ यू. वाला यहाँ से भी ले जाते हैं हम आपको यहाँ से ठीक जहाँ पे बैरियर है वहाँ पे तक ले जाते हैं. विलेज माना. काय आता आम्ही पोहोचलो आहोत तिकडे मानागावच्या 100 मीटर मागे. त्याने गाडी सोडली. इकडून आता आपल्याला थोडंसं चालत जायचं आहे. आणि आपल्या तिकडे काय काय मला पहिला गेल्यावर तिकडे सांगतो. 2-3 ठिकाणं आहेत तिकडे जाण्यासाठी बघायला. काय व्ह्यू बघू शकता तुम्ही इकडून. काय आता आपण पोहोचलो आहोत मेन गावाच्या इकडे. आपलं काय बोलतात जय महावीर संगड प्रवेशद्वारकडे आपण पोहोचलो आहोत. आणि हे इंडियाचं फर्स्ट विलेज आहे मानागाव. अरे एक ही तो कर रहा है मैं तो पूछ रहा हूँ. एक ही तो हे पिट्टू ए जेरी परत झोपलाय. जेरी हॅलो कर. हॅलो गावाचा रस्ता मार्केट आहे बघा. हे हँडमेड आहे सगळं. शॉल मस्त असं आहे. कपडे आणि इकडे थंडी थंडी आता कोणी काढले पैसे होतात. चलो चलते रहो. काय आता आपण जाणार गणेश गुफा आणि व्यास गुफा. गणेश गुफा या साईडला, व्यास गुफा जय गणेश. गणेश गुफा आणि व्यास गुफा या साईडला आहे. सरळ जाऊया. पुराण एवं महाभारत का लेखन स्थल श्री गणेश गुफा. तर गाइज ही गणेश गुफा आहे आणि हे सर्व डिटेल्स दिलेले आहे इकडे. तुम्हाला स्क्रीनवरती येत असेल. मंगल मूर्ती मंदिर मामा की गणपती आमचे जय श्री करुणावतारम संसार सारम सदा वसंतम भावं भवानी हर हर शंभो शंभो शिव महादेवा शंभो. मानाचं रव माना गावाला माना हरलाय. घोणीकडे येतात. चलो. तर काय आता आपण चालले आहेत व्यास गुफाकडे. तर काय आपण पोहोचलो आहोत व्यास गुफाकडे. तर गाइस इथून आतमध्ये जायचं गुफेसाठी
फोटोला आतमध्ये व्हिडिओ काढण्यास म्हणणं आहे, तर आपण इथूनच तुला सांगतो. आतमध्ये गुफा आहे, तर आता जाऊया आपण दर्शन घेऊया. चला. तर काय तुम्ही बघू शकता ते लिहिलेलं आहे, श्री वेद व्यास जी ने इसी गुफा में बैठकर वेद को 4 भागों में विभाजित किया तथा 17 पुराणों को लिखा. महाभारत को लिखने के लिए श्री गणेश जी का आह्वान किया. इसके बाद भी आत्मा संतुष्टि न होने के कारण अंत में इसी स्थान पर 18वें पुराण श्रीमद् भगवत महापुराण की रचना की. तर काय आता आपण चाललो सरस्वती नदी, सरस्वती माता मंदिर आहे तिकडे, ते चाललो आता. त्याच्यानंतर मग भीमपुरा त्याच रोडला. तुम्ही बघू शकता किती छोटं खोपट बनवलंय घर आहे दगडाचं. दगडाचं. तर काय तिथून रस्ता बघा कसा चाललाय, खाली खाली आता जायचंय आपल्याला. चलो. खालती कामाचा तर काय आपल्याला समोर जायचंय पुढे. माँ सरस्वती गर्दी लागले बघा. अरे साइड से खड़े हो, फोटो खींचने के लिए. तर गाइस ही सरस्वती नदी आहे, ही डायरेक्ट जाते पाताल मध्ये. सरस्वती माता मंदिर. सरस्वती माता मंदिर आणि इकडे सरस्वती नदी वाहते. बघा काय वेग आहे, पाणी बघ एवढा जोरात आहे. तर काय नदी फक्त इथून आपल्या इथपर्यंत दिसते, त्या साईडून दिसतच नाही. फक्त इथपर्यंत आपल्याला दिसते नदी, आणि एवढा जोराचा वेग आहे ना खूप. तर काय आता आपण चाललो भीम पूल स्वर्गारोहण मार्ग. ते बघा स्वर्गारोहण मार्ग, इकडून पांडव स्वर्गात गेलेले इथे. आता आपण चाललो तिकडे मूर्ती सुद्धा बनवलंय पांडवांची, बघूया. बघा काय इथे मूर्ती आहे. अर्जुन सहदेव नकुल. तर काय इकडे कुत्र सुद्धा आहे जे त्यांच्याबरोबर स्वर्गात गेलेलं ते, आणि इथून पांडव सगळं. तर आता तुम्ही जे मूर्ती बघितले ते सहदेव, नकुल, द्रौपदी, भीम, अर्जुन आणि युधिष्ठिर आणि कुत्राच्या रूपामध्ये यमराज हे याच मार्गाने स्वर्गाच्या दिशेने गेले होते. आणि त्यातील फक्त यमराज आणि कुत्राच्या रूपाने यमराज तेच फक्त कुठल्याही अहंकाराशिवाय पूर्ण स्वर्गाच्या दारापर्यंत जिवंत पोहोचले. भारत माता की जय, भारत माता की जय. जय श्री राम, जय श्री राम. बम बम बोले, बम बम बोले. जय विशाल, जय विशाल. आय लव माता, आय लव कारला. जय श्री राम, जय श्रीराम. तर गाईज आम्ही आता इथून दुसरा रस्ता पकडलाय
मी आणि एम.एस. आहे आणि इथे समोर नदी बघू शकता तुम्ही कशी येते. तर आम्ही आता उतरतोय खाली आणि पुढे पण एकदम स्मॉल रस्ता जाते या डोंगरावरून. नंतर आपला ब्रिज क्रॉस करून जायचंय. बघा गुफा. तर गाईज तुम्ही नदीचा वेग बघू शकता किती जोरात आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण पाणी आहे. मस्त सुंदर रस्ता. काय रस्ता बघू शकता तुम्ही. सोयी जबरदस्त. तर गाईज आम्ही शॉर्टकट रस्ता घेतला पण हा व्ह्यू बघा. इथून एक नदी येते आणि तिकडून एक नदी येते. हा समोरून ब्रिज चाललाय. काम चालू आहे इकडे ब्रिजचं. जबरदस्त. तर गाईज एवढे रिक्स आहे इकडे तरी पण हे लोक किती काम करतात, मेहनत करतात. नाईस. हा बघा इथे ब्रिज तुटलाय सुद्धा. सही जबरदस्त काम करतात. आता आपल्याला पुढे जायचं त्या समोरच्या ब्रिजला. तर गाईज आता आम्ही फायनली ब्रिज वरती पोहोचलो आहोत. पूर्ण तिथून आलो पूर्ण फिरून त्या साईडने हा ब्रिज क्रॉस करून पूर्ण असे आलो आणि आता हा ब्रिज क्रॉस करून आपल्याला परत वरती चढायचंय. डायरेक्ट पुढे जाऊ आपण. तर काय सगळ्या समोर तिरंगा लावलाय. हा बघा. हा आणि आम्ही पूर्ण चढून आलो तिकडे. अजून बाकीचे आले नाही. ते जेरी आलाय. जेरी जेरी हॅलो गो. अरे पिट्टू बॉय. पिट्टू बॉय पिट्टू मध्ये बसून येतोय हा. चालत नाही हा. तर बाकी येतात सर्वजण. नंतर निघूया आपण. तर काय आम्ही आता आलो तिकडून मानागाववरून आणि सर्व पॅकिंग वगैरे करून बस पण पॅक केली कारण का आपल्याला जायचंय पुढे. आता आपण बद्रीनाथवरून निघालो आहोत. आता पुढे आता जेवढं पुढे जाता येईल तेवढं जाऊया पुढे आणि स्टे घेऊया आणि परत उद्याचा दिवस पण सुद्धा आपला प्रवास असणार आहे कारण का आता आपण जाणार काहीतरी ऋषिकेश किंवा पुढे आहेत काहीतरी. तर तुम्हाला उद्या माहिती पडेल. तर आता जाऊया कुठे थांबतात तिकडे बघूया आणि तुम्हाला सांगतो. तर गाईज आपण आता इकडे स्टे केला आहे. जोशी मठच्या थोडंसं पुढे आहोत आपण आणि बाकी इकडे जेवण करायला घेतलेत. उद्या आपलं अजून ट्रॅव्हलिंग असणार आहे. बघूया उद्याचं काय असेल तर आता जेवण करायला तर बघूया. चला. काय येते डाळ शिमला मिर्च इकडे जेवायला बसतात. तर गाईज डाळ केले आणि मिरचीचे पकोडे मस्त जेवायला या. रूम 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 गाड्या असं नाही येत.